सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. माझ्या सर्व संस्कृत प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींचे शारदा यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेगवेगळ्या प्रकारचे कोश असतात. धातुकोश, शब्दकोश, अमरकोश. यामध्ये आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये धातुकोशा संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन मिळवलेलं आहे. त्यानंतर शब्दकोश आपल्या समोर सादर करतोय. कुठलीही भाषा असो, इंग्रजी असो, मराठी असो, हिंदी असो, जास्तीत जास्त शब्दांचं पाठांतरण, जास्तीत जास्त शब्दांचा अर्थ जोपर्यंत आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत ती भाषा आपण चांगल्या प्रकारे बोलू शकत नाही किंवा लिखाण करू शकत नाही, तसेच समजून घेऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्या समोर सादर करतोय शब्दकोश. इयत्ता 8वीच्या पुस्तकातील अग्रजः. संस्कृतमध्ये पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग आहेत. ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुल्लिंग असं म्हटलं जातं. ज्या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असं म्हटलं जातं. आणि ज्या शब्दावरून पुरुष अथवा स्त्री जातीचा बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग असं म्हटलं जातं. तसेच विशेषण, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जातं. अव्यय, ज्याच्यावर काळाचा, लिंगाचा, विभक्तीचा अशा कुठल्याही गोष्टीचा परिणाम होत नसतो त्याला अव्यय असं म्हटलं जातं. ते नेहमी तसेच स्थिर असतात, त्यांच्यामध्ये परिवर्तन होत नसतं. अग्रजः म्हणजे मोठा भाऊ, तो भाऊ म्हणून पुल्लिंग. अनुजः लहान भाऊ. अनृतम खोटे. अन्वेषणम संशोधन. अभिहता ठार केली. अंतर्जालम इंटरनेट. आपणः दुकान, आपणिकः दुकानदार. आभरणम दागिने. आसंदः खुर्ची. आसायम सायंकाळ. आहत्य एकत्र करून. उद्वाहिनी लिफ्ट. निर्वाता पोकळ. निशाचर चमूह राक्षस. पक्वटः वडापाव. परपटः पापड. परितः सभोवती. पादोन पाऊण. पादोन एकवादनम 1:15. पानकम शरबत. पायसम खीर. प्रकोष्ठः खोली. प्रजापतिः ब्रह्मदेव. प्रतिकर्तव्यम परतफेड. प्रसरः पसारा. प्रातराशः न्याहारी, सकाळचा नाश्ता. प्रीतः प्रसन्न. वित्तकोश बँक. वेल्लन्नी बेलणं. ओढून वाहण्यासाठी. व्ययः खर्च. व्यसनम संकट. शाटिका साडी. शाला स्यूतः शाळेचे दफ्तर. शिथिल बंधनम ढिल बांधणे. शीतपेटिका फ्रीज. शुनकः कुत्रा. सुप्तः झोपलेला. पुल्लिंग असेल तर सुप्तः बालकः. स्त्रीलिंग असेल सुप्ता बालिका. सुचिः सुई. सूत्रम दोरा. स्यूतः पिशवी. अशा प्रकारचे आणखी इतर काही संस्कृत शब्द आपण पाहू शकता, ज्यांचा की अर्थ या ठिकाणी आपल्याला वाचावयास, पाठांतर करावयास फायदेशीर ठरणार आहे. तर निश्चितपणे हा व्हिडिओ आपणा सर्वांना आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यूट्यूब शारदा संस्कृत क्लासेस माझ्या सर्व आदरणीय, सन्माननीय, अविस्मरणीय अशा सर्व गुरुजनांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की ज्यांच्यामुळं आज मी संस्कृत हा विषय शिकविण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला सार्थ अभिमान आहे, आजपर्यंत 17 ते 18 वर्षामध्ये अनेक विद्यार्थी आमच्या माध्यमाने, क्लासेसच्या माध्यमाने शिकून बऱ्यापैकी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर झालेले आहेत. आणि संस्कृत विषयामध्ये त्या काळामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून आपल्या गुरुजनांचं, आई वडिलांचं आणि आम्हासारख्या क्लासेसवाल्यांचं त्यांनी स्वप्न साकार केलेलं आहे, नाव रोशन केलेलं आहे. अशा माझ्या सर्व सुसंस्कारिक विद्यार्थ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जे कोणी आमच्याकडे संस्कृत हा विषय चांगल्या प्रकारे शिकू इच्छितात त्यांच्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन ट्यूशन क्लासेस आहेत. यूट्यूब
वर अमोलराव शिंदे शारदा संस्कृत क्लासेस वगैरे हे पाहू शकता. आणि मोबाईल नंबर 98 220 95 760. धन्यवाद.